आज तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी। काल एकादशी होती, मोक्षदा एकादशी, गीता जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती असते। गीता जयंती ते दत्त जयंती असे जे 4 कधी 5 दिवस असतात, त्यावेळेला गोव्यातील एका मंदिरात हा कार्यक्रम चालू असतो। दत्त जयंतीच्या दिवशी कीर्तन आणि मोठा महाप्रसाद वगैरे कार्यक्रम असतात, म्हणून त्या दिवशी आपला प्रवचनाचा किंवा सहचिंतनाचा कार्यक्रम नसतो। पण मोक्षदा एकादशी म्हणजे गीता जयंतीपासून ते दत्त जयंतीच्या आदल्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी असलेले कार्यक्रम कोविड, कोरोना आणि त्यानिमित्ताने असलेलं ते लॉकडाऊन या सगळ्या गोष्टींमुळे यावर्षी स्थगित झाले। या मंडळींनी ठरवलं की गेली कित्येक वर्ष आपल्याकडे जर हा उत्सव चालू आहे तर त्याच्यात खंड कशाला पाडायचा, आणि ऑनलाईन जर हल्ली सगळ्या पातळीवरचं शिक्षण दिलं जातंय, ऑनलाईन निरनिराळ्या व्यावसायिक परिषदा म्हणजे कॉन्फरन्सेस घेतल्या जात आहेत, तर ऑनलाईन हे आपला कार्यक्रम का नको? कल्पना चांगली होती, त्यामुळे तो परिसर आपल्याला आत्ता आठवतोय। सुंदर असा परिसर काल मी वर्णन केलं होतं। प्रवेश केल्यानंतर छोटंसं मारुतीचं मंदिर, नंतर त्याच्या मागे असलेलं यजमानांचं म्हणजे ते मंदिर ज्यांनी स्थापन केलं, आता त्यांचे वंशज आहेत, त्यांचं घर, ते घरच तुम्हाला बोलावत असतं की या, बसा, रहा। आणि इथे जो काही कार्यक्रम करतोय त्याच्या धार्मिक भागही आहे आणि आध्यात्मिक भागही आहे, आणि दोन्ही मिळून जो सांस्कृतिक असा स्पंदनमय परिसर निर्माण होतो त्याचा अनुभव घ्या। आपण आता आज, उद्या आणि परवा 3 दिवस आपल्या कल्पनाशक्तीनं, ज्याला आपण मानसपूजेत वापरतो, असा अनुभव घेणार आहोत। विषय काल सांगितला, त्यापूर्वी एकमुखी दत्त सांगितला, शांतादुर्गेचं तिथे मंदिर आहे तेही सांगितलं, आणि म्हणून आज सुरुवात करताना आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नंतर श्री देवी शांतादुर्गा, नंतर आपलं आराध्य दैवत रामय्य आहे, कृष्णय्य आहे, हनुमानय्य आहे, नंतर व्यास आणि शंकराचार्य यांचं मोठं ऋण आहे आपल्यावर। व्यासांनी पुराण लिहिली, वेदांचे भाग केले, वेदांत म्हणजे उपनिषद, त्या सगळ्यांचे कर्ते जरी निराळे असलीच तरी परंपरेने आपण त्यांना व्यासच म्हणतो। ही व्यासांची परंपरा आहे आणि व्यास हे चिरंजीव आहेत, त्यामुळे आत्तासुद्धा व्यासांचं नाव घेऊन त्यांचे विचार जर मांडले तर तुम्ही कुठल्याही आसनावर बसलेला असला तरी ते व्यासपीठच असतं। आणि व्यासोच्छिष्टम जगत सर्वम या न्यायानं व्यासाने सांगितलं नाही असं काहीही नाही आहे। महाभारतात आहे तेच सगळीकडे आहे, आणि असं काहीही नाही की जे महाभारतात नाही। ज्याला तपशील म्हणतात ना, आता एखाद्या मुलाने विचारलं की तिथे हल्लीची जी वाहनं आपल्याला दिसतात ती महाभारतात आहेत का? महाभारतात त्या काळची वाहनं असतील ना, म्हणजे ज्याला आपण डिटेल्स किंवा तपशील म्हणतो तो त्या कालसापेक्ष असतो, त्या काळाला धरून असतो। परंतु सांगितलेली जी तत्व असतात किंवा सूत्र असतात किंवा मूल्य असतात, हे तिन्ही शब्द लक्षात घ्या। तत्व म्हणजे प्रिन्सिपल्स, सूत्र म्हणजे फॉर्म्युले, आणि सगळ्यात महत्त्वाचे मूल्य म्हणजे व्हॅल्यूज। ते चिरंतन असतात। ते संस्कृती बदलली, देश बदलला, काळ बदलला, बदलत नाहीत। भाषा बदलते, सांगण्याची पद्धत बदलते। समोर जर काही तरुण मुलं इंग्रजी माध्यमातील असतील तर त्यांना समजण्यासाठी इंग्रजी वापरावं लागतं। गंमत बघा, माध्यम शब्द त्यांना विचारा, इंग्लिशमध्ये काय शब्द आहे त्यांना येत नाही। आपण इंग्रजी माध्यम म्हणतो पण ते सतत मीडियमच ऐकत आलेले आहेत, म्हणजे इथपासून सुरुवात असते। त्यामुळे मग समोरचा जो आपला श्रोतृवृंद असेल त्याप्रमाणे आपल्याला शैली बदलावी लागते, भाषा बदलावी लागते। म्हणून असं म्हणतात ना, चेंज ऑफ मीडियम अँड चेंज ऑफ इडियम। इडियम म्हणजे त्यांची लिव्हिंग स्टाईल काय आहे, सध्या ते कोणत्या विश्वात वावरतात। आपण म्हणतो दे लिव्ह इन व्हर्च्युअल वर्ल्ड, दे ॲक्च्युअली लिव्ह इन व्हर्च्युअल वर्ल्ड, म्हणजे ते खरे आहेत की हो, ते खरे आहेत। मोबाईल खरं आहे, पण मोबाईलच्या पडद्यावर जे ते बघतात किंवा दाखवलं जातं ते जेवढं रिअल त्यांना वाटतं तेवढं रिअल नसतं, ते आभासी असतं।
सत्य नसतं, वास्तव नसतं, वस्तुस्थितीला धरून नसतं, असतं काय तर आभासी, व्हर्च्युअल. पण हे त्यांचं जग आहे. त्यांना जर तुम्ही काहीतरी त्यांच्या कल्याणाचं सांगायचं असेल तर हे जग गृहीत धरूनच सांगितलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नाहीतर मी सांगतो तुम्ही ऐका, हे चालत नाही, कधी चालत नव्हतं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्या लोकांच्या भाषेचा अंदाज घेऊनच ज्ञानेश्वरी सांगितली. आज आपल्याला ती अवघड वाटते, आज आपल्याला त्यातले कितीतरी शब्द हे अपरिचित वाटतात, पण त्या काळात लोकांना कळले असले पाहिजेत. ते 56 भाषांचा केलासे गौरव असं ज्ञानेश्वरीबद्दल नामदेव म्हणतात. म्हणजे इतक्या निरनिराळ्या भाषेतले शब्द तिथे आलेले आहेत. पण जर लोकांना समजणारच नाही असा जर शब्द वापरला तर त्याच्यात काही अर्थ नसतो. शिडी इकडे कळत नाही आणि निसण तिकडे कळत नाही. महाराष्ट्रात वगैरे निसण म्हटल्यानंतर त्यांना नेसण वगैरे असं काहीतरी वाटतं. तसं काही नसतं. वस्तू तीच असते, नावं निरनिराळी असतात. म्हणून हे का सांगतोय तुम्हाला की ऑनलाईन जरी असलं तरी त्या परिसरात आपण बसलेलो आहोत. मागे जो पडदा असतो यावेळेला त्या पडद्यावरची चित्र निराळी असतील. म्हणजे तिथे समाधी असेल सद्गुरूंचा, सगळे सद्गुरू सारखे असतात. इथे साईबाबांचं चित्र का नाही? मग पहिल्या दिवशी साईबाबा, दुसऱ्या दिवशी माणिक प्रभू का नाही? मग तिसऱ्या दिवशी संत रामदास का नाहीत? हे कुठेतरी प्रतीकच. सगळे सद्गुरू सारखे म्हणायचे. आपली ओवी पाठ असते पण तसा आपला भाव नसतो. ओवी काय आहे? साधू दिसती वेगळ आले. आणि उघडच आहे ना, आपल्यासमोर 3 साधू आहेत. गजानन महाराज आहेत शेगावचे, गोंदवलेकर महाराज आहेत आणि रामदास आहेत. दिसती वेगळ आले, परंतु काय? स्वस्वरूपी मिळाले. ते असती दिसती वेगळ आले, परी असती स्वस्वरूपी मिळाले. अवघे मिळूनी एक झाले देहातीत वस्तू. देहाच्या पलीकडे. मग तिथे फरक कुठे? एक गंमत तुम्हाला सांगतो. फरक बाहेरूनही दिसत नाही बऱ्याच वेळेला. एक मुलगा आला होता, लहान होता आणि देवघरात असे फोटो होते. त्याच्यात रामदासांचा फोटो होता, दत्तात्रेयांचा फोटो होता, आपल्या महाराजांचा, गोंदवलेकर महाराजांचा फोटो होता. हे तिघेजण कौपीनवंत म्हणजे लंगोटी घातलेले होते. त्यांनी गमतीनं प्रश्न विचारला, हे आंघोळीला निघालेत? सगळेजण आम्ही हसलो. त्याला कळलं नाही. कुणीतरी म्हणलं हो हो, ते आंघोळीलाच निघालेले. 2-4 दिवसांनी तो मुलगा परत आला, अजून ते आंघोळ केले. अगदी माझ्यासारखे आहेत की मी सकाळी आंघोळीला जातो म्हणून म्हणतो, संध्याकाळपर्यंत जात नाही, अजून त्यांची आंघोळ झाली नाही. तर तेच नित्य स्नान करत असतात. नाहीतर अवधूत या शब्दातला जो धूत आहे ना, तो नित्य धूत आहे. सतत धूली धूसर गात्राणी असं वर्णन येतं की फिरत असताना जी धूळ अंगावर उडते त्यामुळे त्यांचं गात्रन गात्र धुली धूसर. धुवायला नको. मग कशाने धुणार आहेत? जलाशयात धुणार आहेत. ही गात्र वगैरे काय फक्त बाहेरचीच आहेत? आपण परवा सहज ती आपली वेदांची किंवा उपनिषदातल्या ऋषींची भाषा बघितली होती. ह्या डोळ्यांनी तो बघत नाहीस, डोळ्यांच्या डोळ्यानं तो बघतोस. कानाचा एक कान असतो, नाकाचं कान असतं, नाकाचं नाक असतं. जिभेची एक जीभ असते आणि त्वचेची एक त्वचा असते. तिथे तुला ह्या सगळ्या इंद्रियांचे ज्ञान होतात. आपल्याला हे ऐकायलाही बरं वाटतं, काहीला चमत्कारिक वाटतं, पण या सगळ्याचं उत्तर एकच आहे. जसे काही प्रश्न विचारलेले असतात ना, आपल्याला माहीत असलेले 3 प्रश्न सांगतो की याचं उत्तर एक आहे, पण असे अनेक आहेत ना, की घोडा का अडला, भाकरी का करपली आणि विड्याची पानं म्हणजे खाऊची पानं का कुजली, सडली. एकच उत्तर आहे, फिरवली नाहीत म्हणून. घोड्याला जर फिरवला असता तर घोडा अडून बसला नसता. भाकरी जर फिरवली असती तर ती करपली नसते. आणि ही जी पानं आहेत त्याच्यावर तुम्ही नुसतं पाणी मारत राहिलात, फिरवली नाही, ती सुद्धा फिरवली असती तर ती सुद्धा सडली कुजली नसते. प्रश्न 3 उत्तर 1. तर तसं इथे डोळ्यांचा डोळा म्हणजे काय? आत त्याला दुसरा डोळा आहे का? कानाचा कान म्हणजे अंतःकरण, अंतःकरण नाही अंतःकरण असं काही आहे का? सगळ्यांचं एकच उत्तर आहे, मेंदू, बुद्धी. हेच उत्तर आहे. मेंदू पाहतो. मेंदूत निरनिराळी केंद्र आहेत. आपण आता 5च केंद्रांचा विचार करूया. लक्षात घ्या.
आणि मग लक्षात येईल हा विषय का म्हणतोय, अरे सद्गुरूंना वंदन करायचंय, सद्गुरूंच्या पादुकांना वंदन करायचंय. लक्षात घ्या, सद्गुरू म्हणजे काय, त्यांचं स्थान काय. माझा मेंदू जर माझ्या सगळ्या शरीरावर पूर्ण नियंत्रण ठेवतो, सद्गुरू सगळ्यांच्या मेंदूवर. आज तुम्ही कम्प्युटर जोडला की त्याला नेट म्हणता, इंटरनेट म्हणता, नेटवर्क म्हणता. और या सगळ्यांचे मेंदू, मन, शरीर जोडणारी एक शक्ती आहे ना, त्या शक्तीला सद्गुरू म्हणायचं. ही सद्गुरूंची एक निराळी व्याख्या आहे, फंक्शनल डेफिनेशन आहे. की आत्ता जर इथे आपण काही मंडळी आहोत आणि या विचारावर विचाराशी एकरूप होऊन ते ऐकतोय ना, तर आपले मेंदू एकमेकाला जोडलेले आहेत. आणि ज्याचा मेंदू जोडलेला नसेल त्याचं शरीर इथे असेल, पण मेंदू आणि त्याचा भाग, तो मन कुठेतरी भटकत असेल. जोडलेलं राहिलं पाहिजे, त्याशिवाय ऑर्केस्ट्रा तयार होणार नाही आहे. त्याच वेळेला एकाच वेळेला नाटक किंवा भाषण करून तुम्ही समोरच्या काहीशे हजारो लोकांना खिळवून ठेवणार नाही आहात. सगळ्यांच्या समोर एक असा कार्यक्रम जर असेल, एक जर ध्येय असेल, एक जर स्वप्न असेल, तर ती मंडळी जोडलेली राहतात. नुसतं जोडा, चला, समान, एक होत म्हणून होत नाही, ते असावं लागतं. माझ्या शाळेची अप्रतिष्ठा होऊ नये असं प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं की 1000 विद्यार्थी जरी असतील तरी प्रत्येकजण विचार करतो की माझ्या शाळेची प्रतिष्ठा मी रचली पाहिजे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, अगदी नवी शाळा आणि नव्या शाळेने अगदी आपण नव्यानं दिसावं म्हणून त्या शहरात ज्या शाळांचा सगळे युनिफॉर्मचा अभ्यास केला आणि निराळा युनिफॉर्म बनवला की जो खूप आकर्षक होता. आणि पहिला कार्यक्रम होता, लक्षात ठेवा, 18 जून हा गोव्याचा स्वातंत्र्य सैनिकांचा दिवस आहे. आणि त्या शहरातल्या सगळ्या शाळांचे विद्यार्थी जमले होते. सगळे विद्यार्थी नाहीत पण निवडक, प्रत्येक शाळेचे 100-100, 200 विद्यार्थी होते. त्या शहरातल्याच शाळा होत्या, 8-10 शाळा असतील, सगळे जमले होते. आणि जे मुख्य अतिथी होते त्यांनी सगळं निरीक्षण करत होते. आणि शेवटी समारोप करताना त्यांनी काय सांगितलं, हा गणवेश घातलेली मुलं कोणत्या शाळेची आहेत. शाळेचं नाव सांगितलं गेलं. का असं म्हणता तुम्ही, असं विचारल्यानंतर ते म्हणाले, अगदी सोपं आहे, कारण या प्रत्येक मुलाला वाटत होतं की आपण इथे जी हालचाल करणार आहोत, मग 1-2 करत मार्च असेल, ऑन द आपण म्हणतो ना सेट, तिथेच तिथल्या तिथे मार्च करा असेल, राष्ट्रगीत म्हणायचं असेल, प्रार्थना करायची असेल, त्या स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना द्यायची असेल, डोळे बंद. तर ही जी 100-150 मुलं होती ना, सगळ्यांचे डोळे बंद होते, बाकीच्यांचे नाहीत. बाकीच्यांच्या 100 25 जणांचे डोळे सुद्धा बंद नव्हते, उघडे उघडे इकडे तिकडे बघत होते. ह्यांना असा काहीतरी संदेश मिळालेला आहे, तो संदेश दिला गेलेला आहे की शाळेत असताना जरा इकडे तिकडे झालं तरी चालतं, पण शाळेच्या बाहेर आपल्यापैकी प्रत्येकजण शाळेचा प्रतिनिधी असतो, म्हणून आपण नीट वागलं पाहिजे. बघा तुम्ही, अनेक ठिकाणी अनेक गुरूंचं अनेक वचन असतं, सद्गुरूंचं अनेक वचन नाही. जर जमलेले असतील शिष्य, तर माझा संप्रदाय कसा श्रेष्ठ आहे म्हणून प्रत्येकजण वागायला लागला, तर त्या यात्रेची जत्रा होईल आणि त्या जत्रेचा मार्केट म्हणजे बाजार होईल. कारण प्रत्येकजण म्हणणार, पण हा तुमचा गणवेश चांगला आहे, हां, पण तुम्ही जे गळ्यात घातलेलं आहेत लॉकेट, ते आम्हाला खूप आवडलं, किती साधं आहे ते, पण कुणालाही परवडेल वगैरे वगैरे. असं एकमेकाचं कौतुक करत जर निरनिराळ्या संप्रदायाची माणसं जमली, कारण प्रत्येक संप्रदायात काहीतरी चांगलं आहे आणि प्रत्येक संप्रदायात काहीतरी वाईट आहे. मला सांगायचं आहे काय, हृदयाच्या पातळीवर, मनाच्या म्हणूया बुद्धीच्या पातळीवर, आणि मुख्य म्हणजे बुद्धी, कानाचा कान बुद्धी, मेंदूचा आपण म्हणतो ना, आणि मेंदूचाही एक मेंदू आहे, हां, तो शेवटचा विचार आहे. पण एक लक्षात घ्या की डोळ्याचा डोळा मेंदू म्हणजे मेंदू ते केंद्र आहे, आपण त्याला दृष्टीचं केंद्र म्हणूया. एक कानाचं म्हणजे श्रुतीचं केंद्र आहे, एक चवीचं स्वादाचं केंद्र आहे, एक स्पर्शाचं केंद्र आहे, बरोबर ना, आणि एक श्वसनाचं केंद्र आहे. आता ही केंद्र निरनिराळ्या भागात आहेत. आणि ज्यावेळेला मी अपघात होतो आणि एखादं केंद्र जर माझं दुखावलं गेलं तर ते इंद्रिय कार्यक्षम राहत नाही. म्हणजे माझ्या मेंदूत जे दृष्टीचं केंद्र आहे, त्या दृष्टीच्या केंद्राला जर इजा झाली
आणि ते काम करण्याचं झालं तर डोळ्याला काहीही न होता मी आंधळा होतो. त्यावेळेला आपल्याला कळतं. एक लक्षात घ्या, एक चांगलं सांगण्यासारखं उदाहरण आहे. आणि मग कळेल की माझा गुरु आणि मी साक्षात वंदिन गुरुपादुकांना, विसरू कसा मी गुरुपादुकांना, निरनिराळी गुरुपादुकांची स्तोत्र आहेत. अर्थ काय त्याचा, त्याच्यातून आपल्याला संदेश कुठला दिला जातो तो आपण बघतोय. एक भाषा तज्ज्ञ, जगातल्या अनेक भाषांवर त्याचं असं प्रभुत्व होतं की तो निरनिराळ्या भाषा सफाईनं बोलायचा. तो शास्त्रज्ञ होता, ज्यांना फायलॉलॉजिस्ट म्हणतात, भाषाविद किंवा भाषाशास्त्रज्ञ. तर अपघात झाला त्याला. आणि भाषेचं म्हणून असं कुठलं तरी केंद्र असलं पाहिजे की मग ते स्मृती असेल, बुद्धी असेल, निरनिराळी केंद्र उपयोग करून आपण भाषा बोलतो ना. मी आता शब्द स्मृतीच्या केंद्रातून काढलेत, वाक्य हे केंद्र शिकवलेलं आहे मला, आणि अर्थ त्या वाक्यात असा असावा हे बुद्धीचं केंद्र. ही सगळी बुद्धीचीच केंद्र आहेत. एक विचार करणार आहे, एक आठवणार आहे, एक कल्पना करणार आहे, एक भावनात्मक, ह्याला मन म्हणायला हरकत नाही, बुद्धीचाच भाग आहे, बुद्धीचंच केंद्र आहे, समजूया. तर मी हा सगळा विचार करताना माझी जी सगळी केंद्र आहेत ना ती नीट राख, हे सद्गुरुनाथा ही प्रार्थना केली पाहिजे. तर तो जो भाषा तज्ज्ञ आहे त्याला अपघात झाला आणि भाषाचं असं जे काही एक असं केंद्र आहे किंवा 2-3 केंद्र एकत्र येऊन मी भाषा बोलत असेन, इजा झाली. म्हणजे आपण म्हणतो ना डॅमेज झाली ती. कधी कधी तर आपण म्हणतो ना बियॉन्ड रिपेअर्स, म्हणजे दुरुस्त किंवा नीट होण्याच्या पलीकडे ती गेली. हा सगळ्या भाषा विसरला सोडून मातृभाषा. विचार करायला लागले लोक, भाषेचं केंद्र जर एकच आहे, मी मातृभाषा आणि इंग्रजी आणि हिंदी आणि समजा तेलुगू हे शिकतो, मातृभाषा ही निराळीच आहे. तसे सगळे गुरु आहेत ना ते मला प्रिय आहेत, नुसते प्रिय नाहीत तर मला आदरणीय आहेत, नुसते आदरणीय नाहीत तर मला वंदनीय आहेत. पण माझे सद्गुरू जे आहेत ना त्यांच्या समोर मी कुणीच नाही आहे. नॉट इवन अ डॉट, एक बिंदू सुद्धा मी नाही आहे. काहीच मला अस्तित्व नाही आहे. मला काही महत्त्वही नाही आहे कुणाच्या सद्गुरूंच्या पुढे. हे बाकीच्यांचे गुरु कोणाचे तरी सद्गुरू आहेतच, म्हणून मला वंदनीय आहेत. मी त्यांना नमस्कार करतो. साष्टांग वंदिन सदा गुरुपादुकाला, हे दुसरं स्तोत्र आहे. तर विचार करूया आपण की हे जे सद्गुरु तत्व आहे ते सद्गुरु तत्व माझ्या आचरणातून, माझ्या उपासनेतून, माझ्या चिंतनातून माझ्या जीवनाचा भाग कसा बनेल. आणि त्याच्यासाठी त्यांच्या पादुका म्हणजे त्यांचं प्रतीक आहे, त्यांचा फोटो हे त्यांचं प्रतीक आहे. त्यांना मी सतत स्मरण ठेवलं पाहिजे. विसरू कसा मी गुरु पादुकाला. तुम्हाला नाही वाटत हे अनुसंधान आहे म्हणून? विसरू कसा, हा प्रश्न कसा, असा विसर तसा विसर, आत्ता विसर नंतर विसर, असं नाही आहे. याला रेटॉरिकल क्वेश्चन्स म्हणतात. कच्चित प्रश्न, कच्चित, क्वचित नाही, कच्चित संस्कृतमध्ये म्हणतात. म्हणजे काय, अरे परीक्षा जवळ आली, अभ्यास करतोयस ना, म्हणजे करत असला पाहिजेस. प्रश्नातच त्याचं उत्तर असतं. प्रश्न नकारात्मक, देशावर का प्रेम करायचं नाही, करायचं का नाही करायचं. म्हणजे प्रश्न नकारात्मक, उत्तर होकारात्मक, पण प्रश्नाच्या पोटातच उत्तर. आईवडिलांची सेवा करतोयस ना, करतोयस का विचारल्यानंतर यस ऑर नो, हो किंवा नाही उत्तर आलं. अरे तुझ्या बहिणीचं लग्न आहे, तयारी करतोयस ना, म्हणजे करायला पाहिजे. करतोयस का, नाही अजून सुरुवात केली नाही, लग्न लांब आहे ना, बघा. का विचारलं की उत्तर आली, ना विचारलं की उत्तराची गरजच नाही. मग विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा मी म्हणजे विसरायचंच नाही आहे. विसरणं म्हणजे मला गुरुपादुकांचा अर्थच कळलेला नाही आहे. म्हणजे अखंड स्मरण नामाचं आणि अखंड स्मरण प्रभावाचं. गुरुचा प्रभाव काय आहे, गुरुची शक्ती काय आहे, गुरुचं सामर्थ्य काय आहे माहीत आहे ना. या सगळ्याच त्याला अनुसंधान म्हणतात. सतत आहे, सतत नाम आणि सतत प्रभाव. नाही तर नुसतं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आणि जरा साप आला की अहो जरा फोन करा हो तुम्ही, त्या साप आले श्रीराम जय राम जय जय राम. मग कसलं श्रीराम जय राम,
गुरुचा प्रभाव आहे, गुरुच्या इच्छेनं तो आलेला आहे, गुरुच्या इच्छेनं बाहेर जाईल. गुरुच्या इच्छेनं कसं बाहेर जाईल? दारावरची बेल वाजते, कोणतरी पत्ता विचारलेला असतो आणि तो म्हणतो माझं नाव हे. मग तुम्हाला ते कशाला पाहिजेत? नाही, त्यांच्या घरात एक साप आलेला आहे आणि तो मी दिलेलीच नाही तक्रार, तो आधी माझ्या घरातला साप बाहेर काढेल आणि नंतर मी त्यांना घर दाखवेन आणि तिकडचा साप तो बाहेर काढेल. गंमत बघा तुम्ही. मग सद्गुरूच सगळं करतात. त्याच्या प्रभावावर माझी जर निस्सीम श्रद्धा असेल, अखंड अनंत अक्षय श्रद्धा असेल, तर मग खरंच सांगतो तुम्हाला, मला चिंता करायचं कारण नाही. मी चिंताही करतो आणि गुरुचं अनुसंधानही राखतो. हे बरोबर नाही आहे. कारण गुरु या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, सर्वोपरी, त्याच्यावर आणखीन काही नाही व्याख्यात. आणि सर्वोपरी म्हणल्यानंतर फक्त उपरी म्हणू नका, इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूला सगळीकडे सद्गुरू व्यापून राहिलेला आहे. जिकडे तिकडे सद्गुरू भरला, भजन कोणाचे कुठे करू. हा पंत महाराज म्हणून जे बाळेकुंद्री बेळगावच्या जवळ होऊन गेले, त्यांचं हे गीत आहे. जिकडे तिकडे सद्गुरू भरला, भजन कोणाचे कुठे करू. माझ्यातही आहे ना, मी माझं भजन करू का? माझ्यातही आहे माझं पूजन करू का? माझ्यातही आहे मी माझीच कीर्तन करत राहू का? माझ्यात सद्गुरू आहे, माझंच नाम घेत राहू का? एका अर्थानं तू जर निस्संगपणे घेत असतील तर चालेल. मी माझं नाम घेताना मी हा यांचा मुलगा, इतकं शिक्षण झालेला, असा माझा बायोडेटा आठवत असेल तर मी सद्गुरू कसला सांगावर. माझ्यात सद्गुरू अजून भरून राहिलेला नाही आहे. बरीच जागा माझ्या अहमनी म्हणजे इगोनी व्यापून टाकलेली आहे. जसजशी ते रिकाम होईल सद्गुरू भरल नाही, भरत राहील. महिना आहे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्याबद्दल एक दोन तीन गोष्टी आपण पाहूया. गोष्टी म्हणजे स्टोरीज नाहीत, त्यांच्या आस्पेक्ट्स, पैलू बघूया. पहिली गोष्ट म्हणजे 10व्या अध्यायात अर्जुनाला सांगताना मासानाम मार्गशीर्षोहम. तुम्हाला वाटेल ही किती साधी काय सगळं सांगत गेलेलं आहे. लोकमान्य टिळकांसारख्या गणिती आणि ज्योतिर्विद असलेल्याला एक प्रश्न आला मनात. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमा करहा. म्हणजे ऋतूत काय? मी वसंत आहे, महिन्यात मी मार्गशीर्ष आहे. अरे चैत्र नको का म्हणायला? तर आपण चैत्र वैशाख वसंत ऋतू पाठ केलेलं असतं लहानपणी अगदी. मग चैत्र का नको? आणि बरं मार्गशीर्ष म्हणतोय तर मग पुढे शरद, हेमंत वगैरे असे ऋतू का नाही म्हणत? माझे आवडते शरद ऋतू का नाही? कारण जीवे तर शरद शतम, वसंत म्हणत नाही आपण. मग तो का नाही आवडता, जो महिन्याला सुद्धा कदाचित जोडला जाईल? ते म्हणाले हे ऋतुचक्र आहे ना, ते बदलत आहे. आपल्याला सुद्धा वाटतं त्यानं हल्ली पाऊस काय नियमितपणे जून महिन्यात येतो असं नाही, हे बदलत आहे ऋतुचक्र. असं कुठे असेल का? काय काही काही हजारो वर्षापूर्वी जेव्हा वसंत ऋतू आणि मार्गशीर्ष एका वेळेला असतील, मग त्यांनी कुठली तरी गणितं केली आणि म्हणाले हे ज्या वेळेला रचलं गेलं, म्हणजे गीता फॉर एक्झाम्पल, उपनिषद, वेद 24,000 वर्षापूर्वी असेल किंवा कदाचित 40,000 वर्षापूर्वी सुद्धा असेल. आपल्याला खगोलशास्त्रात असतात ना, हा आता धूमकेतू म्हणजे कॉमेट तुम्हाला दिसतोय आणि अजून 76 वर्षांनी तो पुन्हा दिसणार आहे, बरोबर ना? म्हणजे अशीच स्थिती आणखीन किती अर्जन, आणखीन किती असेल सांगता येत नाही. आपण म्हणे काळ सांगता येत नाही, म्हणजे ते आपला जो रेकॉर्डेड हिस्ट्री आहे ना, नोंदलेला इतिहास आहे ना, त्याच्या आधीचे आहेत वेद. म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा हे वैशिष्ट्य आहे की शीर्षभागी असलेला मार्ग, बरोबर? मार्ग शीर्ष. मग शीर्षभागी कुठला आहे? परम मार्ग. परम म्हणजे शीर्षभागी, शेवटचा, अंतिम. मग परम मार्ग, त्याला आपण परम अर्थ म्हणूया, परमार्थ. म्हणून शीर्षभागी असलेला मार्ग परमार्थ, त्या परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी सगळ्यात चांगला महिना मार्गशीर्ष. कारण त्याच्यातच गीता अवतरलेली आहे आणि त्याच्यातच पौर्णिमेला दत्तांचा जन्म झालेला आहे. आपल्यापुरतं बघायचं असेल तर आपले सद्गुरू कोंदोलेकर महाराज
त्यांची समाधी किंवा पुण्यतिथीसुद्धा मार्गशीर्ष वद्य दशमीला येते. मग असे त्रिविध महत्त्व आहे आपल्याकडे. एकतर तो मार्गशीर्ष पवित्र महिना आहे की ज्याच्यात भगवंताचा वास जास्त आहे, विभूती आहे ती भगवंताची, आणि म्हणून दिव्यत्वाची जेथ प्रचिती किंवा दिव्यत्व असलेली जेथ विभूती तेथे कर्माचे जुळती, हे तर उघडच आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं की मार्गशीर्ष महिन्यात आपण जो आत्ता विचार करतोय शीर्षभागी असलेला मार्ग, ज्याच्यात दत्त जयंती आहे, ज्याच्यात गीता जयंती आहे, असा मार्गशीर्ष, आणि त्याची आज द्वादशी. द्वादशीबद्दल आपण बघितलं, एकादशी व्रताचं पारणं जे फेडायचं असतं ते आदल्या दिवशी, एकादशीला म्हणजे दशमीला 10 इंद्रियांचं शमन म्हणजे शांत करायचं असतं, म्हणून आहार विहार सांभाळायचा असतो. एकादशीला 10 इंद्रियांना मन जोडायचं असतं, म्हणून भजन कीर्तन यातच शांतपणे राहायचं असतं. आणि द्वादशीला त्याला बुद्धी जोडायची असते, त्यामुळे विचार करायचा असतो, बुद्धी स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. हे आपण बघितलेलं आहे. म्हणून साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म असं आपण म्हणतो. प्रत्येक गुरु हा साक्षात परब्रह्मच असतो. म्हणून ही सुरुवात जे या स्तोत्राची होते, अष्टक आहे हे, त्याला सद्गुरु पादुकाष्टक असं नाव दिलेलं आहे. नारायण नावाच्या कुठल्या तरी कवीनं याची रचना केलेली आहे, आणि त्याच्या इतरही रचना आहेत. हा रामदासी संप्रदायातला कवी किंवा अनुग्रहित असला पाहिजे, स्वतः रामदासी सुद्धा असू शकेल. तर एक लक्षात घ्या, पादुका अशा शब्द सद्गुरूवर आपण बघितला तर पादुका या विचारावर बघा. अष्टक म्हणजे 8 श्लोक, 8 मंत्र, म्हणून अष्टक. अष्टक म्हणणं सोपं आहे. मंगलाष्टक आपण म्हणतो ते सुद्धा अष्टक आहे. 8 मंगलाष्टक म्हणावीत, पण असं असतंच प्रत्येक वेळेला असं नाही. पण 8-8 श्लोक असलेल्या बऱ्याच रचना आहेत अष्टक. आपल्या महाराजांच्या जीवनात एक प्रसंग आहे. ते म्हासुर्णेकर शास्त्री म्हणून होते. त्यांचं महाराजांवर खूपच भक्ती होती. म्हणजे इतकं की महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत. ते स्वतः शास्त्री होते, संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. एकदा रात्री स्वप्नात त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी महाराजांचं वर्णन करणारे एकामागून एक असे 6 श्लोक त्यांनी रचले. उठल्यानंतर त्यांनी ते 6 श्लोक लिहून काढले आणि नंतर म्हणाले, आपण 6 कशाला, आणखीन 2 श्लोक त्याला जोडून अष्टक तयार करूया. म्हणजे महाराजांचं स्तुती करणारं अष्टक. त्यांनी ते श्लोक, त्यांना येतच होतं ना, त्यांनी ते श्लोक तयार केले. आधीचे कसे स्फुरले. ज्यावेळेला बुधकौशिक ऋषी म्हणतो ना की स्वप्नात येऊन मला शंकर पार्वती यांच्या संवादातून हे रामरक्षा स्तोत्र मिळालं. प्रातः लिखितवान, मी सकाळी पहाटे उठलो आणि ते लिहून काढलं. मला जसं आठवलं तसं ते रामरक्षा स्तोत्र मी तुम्हाला देतोय. इथे काय झालं, त्यांनी त्या 2 करून अष्टक आणि महाराजांना दिलं. त्यांना वाटलं महाराज शाबासकी मारते, देतील आपल्याला. त्यावेळेला ते म्हणाले की पहिले 6 श्लोक आहेत ना ते ठीक आहेत, शेवटच्या 2 श्लोकावर काठ मारा, रद्द करा. म्हणजे जे त्यांना मिळालेले श्लोक होते स्वप्नात प्रेरणेने किंवा आत्मप्रेरणा प्रतिभेने मिळालेले होते तेवढेच ठेवलं, कारण ते अपौरुषेय होते. स्वप्नात स्फुरल्यामुळे त्याचं कवित्व काही ते स्वतः घेऊ शकत नव्हते. शेवटचे 2 महाराजांनी कसे ओळखले, ते हे कृत्रिम वाटतात ना, म्हणजे हे केल्यासारखे श्लोक वाटतात, बनवल्यासारखे वाटतात, रचल्यासारखे वाटतात. ते स्वयंभू आहेत, आपणून रचले गेलेले आहेत. तेवढे ठेवा, अशी रचना असते. त्यामुळे काय की ज्या वेळेला आपण पादुकांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला काही घटना आठवतात. सगळ्यात पहिली घटना आपल्याला आठवते ती राम आणि भरत. तात गेले माय गेली, भरत आता पोरका, मागणे एकच आहे माझं, एक हे मागणे आता आपुल्या द्या पादुका. आणि त्या पादुका घेऊन तो येतो. 14 वर्ष त्या पादुकांची पूजा करतो, पादुकांना सिंहासनावर स्थापन करतो आणि त्या पादुकांच्या आज्ञेनं, पादुकांच्या साक्षीनं आणि पादुकांच्या प्रेरणेनं 14 वर्ष राज्य करतो आणि राज्याची संपदा 10 पटीनं वाढवून ते राज्य पुन्हा सुपूर्द करतो राम परत आल्यानंतर. हा भरत आहे. म्हणजे पहिला ट्रस्टी कोण, विश्वस्त, तर भरत आहे. त्यांनी राज्याचा विश्वस्त म्हणून कार्यभाग बघितला. मी रूलर आहे, राजा आहे,
मी पालन पोषण करणार आहे, कुठलाही भाव नाही, मी विश्वस्त आहे, माझ्यावर रामाने विश्वास टाकलेला आहे, सो आय एम ट्रस्टी. आणि म्हणून 14 वर्ष त्यांनी ते राज्य अयोध्येचं त्या पादुकांकडे बघून चाललं. आपल्या महाराजांच्या दृष्टीने पादुकांचा प्रसंग आहे की ज्या वेळेला शेवटची गुरुपौर्णिमा करण्यासाठी महाराज पंढरपूरला गेले होते, काही दिवस राहिले ते तिथे, आणि नंतर त्यांनी ठरवलं की ही शेवटची गुरुपौर्णिमा, आता आपण आपला ग्रंथ जीवनाचा आटोपायचा. मग सगळी सारवासारव करायला पाहिजे, निर्वानिरव करायला पाहिजे, व्यवस्था लावली पाहिजे. त्यांचा बहिश्चर प्राण म्हणजे ब्रह्मानंद महाराज. ब्रह्मानंद महाराजांना ते स्वतः मान द्यायचे, कारण ते संस्कृत पंडित होते, वाद घालायचे, रचना करायचे. पण एकदा महाराजांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं, त्यावेळेला म्हणाले, माझं ज्ञान घ्या तरच डोकं उचलतो. हा प्रसंग आपल्याला माहीत आहे. अशा या आपल्या पट्ट शिष्याला रस्त्याच्या मध्ये थांबवून पंढरपूरला 1-2-3 तास आपल्या जीवनातले असे काही प्रसंग सांगितले किंवा अशी काही रहस्य सांगितली जी महाराजांनी दुसऱ्या कोणाला सांगितली नव्हती. आणि शेवटी असंही विचारलं, तुला आणखीन काही विचारायचं आहे का? ब्रह्मानंद महाराजांनी विचारलं असेल, असं तुम्ही का विचारता? नाही, विचारायचं असेल तर विचार, कारण या क्षणापासून तू माझ्यापासून दूर जाणार आहेस, गोंदवल्याच्या सीमेच्या बाहेर राहणार आहेस, जोपर्यंत मी देहात असेन तोपर्यंत, जिवंत असे तोपर्यंत. महाराज हे रामदासीच होते. स्वतः रामदासाने आपला बहिश्चर प्राण जो कल्याण होता, त्या कल्याणाला सुद्धा सज्जनगडावरून दूर पाठवलं होतं. लोक म्हणाले, तो तुमचा अत्यंत प्राण आहे, त्याला का दूर पाठवता? म्हणाले, म्हणूनच तो जर समोर असेल तर मला प्राण सोडावासा वाटणार नाही, आणि तो जर समोर असेल तर यम माझा प्राण घेऊ शकणार नाही. काय उत्तर आहे? म्हणून त्याला दूर पाठवला. कधीही देहाची लीला संपवायलाच पाहिजे ना. महाराजांनी तसंच केलं, शिष्याला दूर पाठवला. मग ब्रह्मानंद महाराज म्हणाले, मला एक द्याल का? तुम्ही आत्ता ज्या पादुका घातलेल्या आहेत त्या तुम्ही मला द्या. काय करशील रे? काही करेन, पण मला त्या पादुका पाहिजेत. महाराजांनी दिल्या त्या पादुका. मग त्या पादुका दोरीत बांधून ते गळ्यात बांधून फिरत, आणि लोक म्हणायचे की हे कसल्या पादुका अशा घालताय, नवीन नाटक आहे तुमचं. ते म्हणाले, असू दे, पण मी डोळे मिटले ना की या पादुका मला गोंदवलेला आत्ता महाराज काय करतायत, कारण महाराज देहात होते, ते मला सांगतात. काही तरुण मंडळी आलेली होती आणि त्यांनी एवढी आपल्या गुरुची आज्ञा पालन केली की ते गोंदवल्याच्या सोडाच, त्यावेळेला जो बॉम्बे प्रॉव्हिन्स होता, महाराष्ट्र नंतर नाव आलं मुंबई प्रांत, त्याच्या बाहेर, आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणजे मुंबई, याच्यावर कागवाड नावाचं गाव, अजूनही तिथे मराठी कानडी अशीच संस्कृती आहे, तिथे राहिले. पण तिथून त्यांना गोंदवल्याला काय चाललं हे कळायचं. असं त्यांनी ज्यावेळेला मुलांनी प्रश्न विचारला, तरुण आलेले होते काही, की गळ्यात ह्याचा काय अर्थ आहे? ते म्हणाले, दिसतं. आता काय करतायत महाराज सांगा बरं. समजा सकाळची 9ची वेळ असेल तर म्हणाले की आता महाराज हे करतायत. तुमच्यासारखाच असा एक गट आहे त्यांच्यासमोर, आणि वार्तालाप चालू आहे, ते प्रश्न विचारत आहेत, महाराज उत्तरं देत आहेत, आणि महाराजांचा प्रभाव सगळ्यांवर पडतोय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे म्हणाले. त्या मुलांच्याकडे काहीतरी वाहन असेल, त्या वाहनावरून 2.5-3 तासात ते गोंदवल्याला पोहोचले असतील. हा सकाळी 9चा प्रसंग कागवाडचा, ते पोचेतोपर्यंत प्रसादाची वेळ झाली होती, आरतीनंतरच्या. ते म्हणाले, महाराज आम्हाला काही येतं. म्हणाले, थांबा, प्रसाद वगैरे घेऊया, शांतपणे बोलूया. आणि नंतर म्हणाले, हां तुम्ही कशासाठी आलेलात? आज सकाळी 9 वाजता तुम्ही काय करत होतात? ब्रह्मानंद महाराजांनी ज्या शब्दात सांगितलं तेच शब्द वापरून महाराजांनी म्हणले, हे करत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर एवढं आश्चर्य, आणि महाराज मिस्किलपणे म्हणतायत, ब्रह्मानंद महाराजांकडून आलात की नाही? हे काय? हे त्यांना म्हणतात ना की सगळ्या विश्वाचं एक मन आहे, आणि त्या विश्वमनाशी हे संत इतके एकरूप झालेले असतात की सगळ्यांचे चॅनल्स त्यांच्या मनाच्या त्या कम्प्युटरवर असतात. सगळ्यांचे आपले काहीतरी 500-600-1000 चॅनल्स असतील. पृथ्वीवर जर 8 अब्ज असतील लोक आणि प्राणी वगैरे, सगळ्यांचे चॅनल्स त्यांच्याकडे असतात. आणि डोळे बंद केले आणि विचार केला की त्यांना त्या वस्तू, त्या व्यक्ती दिसतात, आणि त्यांना ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाग करतात. हे बाबा संकट येणार आहे. जिवंत असताना महाराजांनी अनेकांना सावध केलं होतं. एक छोटासा प्रसंग बघा. एक गुरुच्याच पादुका आहेत, आपण गुरुच्या पायाशी बसून हे सगळं बघतोय
की भिंतचं बांधकाम चालू की भिंत होती, दोघे जण बसले होते, तरुण होते. अरे म्हणाले, अरे नको, भिंत कोसळेल, जरा बाजूला या. एक जण बाजूला आला, दुसरा म्हणतो, काय तुम्ही सांगितलं म्हणून भिंत कोसळेल, आणि कोसळली, त्याखाली तो गुदमरून मेला. महाराज म्हणाले, मी सांगितलं होतं, सांगणं माझं, तुझं प्रारब्ध बदलणं माझ्या हातात नाही आहे, सावध केलं होतं. विचार करा. आणि म्हणून ज्या वेळेला आपण पादुकांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट भरताची आठवते, आपल्या ब्रह्मानंद महाराजांची आठवते. आणखीन एक, पादुका म्हणजे शेवटी पायात घालण्याचंच आहे ना, ज्याला पादत्राण आपण म्हणतो. एक प्रसंग आहे, जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका. रेणुकेला एकदा जी पूजेसाठी साधनं आणायला त्या गेल्या होत्या, म्हणजे दुर्वा असतील, पत्री असेल, फुलं असतील, पाणी असेल नदीचं, आणि हे अनुष्ठानाला बसलेले. जमदग्नी त्यांच्या तेजाबद्दल, तपस सामर्थ्याबद्दल आणि तितकेच त्यांच्या क्रोधाबद्दल प्रसिद्ध आहेत. अजूनही बायका जुन्या बोलताना म्हणतात, आमचे हे म्हणजे अगदी जमदग्नीचे अवतार, हे त्यांचेच जमदग्नीचे अवतार, जणू या सगळ्या रेणुका. लक्षात घ्या. तर त्यांनी काय झालं, उशीर झाला. ते म्हणाले, माझं मुहूर्त चुकलं ना, उशीर का झाला. त्या म्हणाले, अगदी खरं सांगते की सूर्याचा ताप एवढा होता की माझे पाय भाजत होते आणि डोकं इतकं तापलं की मला भोवळ आली, मला चक्कर आली. काही वेळ थांबले मी आणि त्यामुळे उशीर झाला. असं बाहेर आले ते. सूर्य तळपतच होता. त्यांनी सूर्याकडे रोखून बघायला सुरुवात केली. त्याला संयम करणं म्हणतात. सूर्यावर तो संयम केला. हळूहळू सूर्य निस्तेज झाला, काळवंडला. आणि ते वर्णन कसं करतात, पाखरानं कळे ना, अरे आत्ता आपण घरक्यातून बाहेर होतो, इतक्याच रात्र झाली. ते घरटं बाहेर बाहेर कर. शेतकऱ्यांना कळे ना, अरे आत्ता नांगराला सुरुवात केली आणि इतक्यात संध्याकाळ झाली. कळे ना वासरांना. कारण आपलं एक रुटीन असतं, आपलं एक दिनचर्या ठरलेली असते आणि त्यात कुठे ना कुठेतरी आपल्या आत एक घड्याळ असतं. सकाळी 6ला तुम्ही उठलात आणि एखाद्याने विचारलं साधारण किती वाजले असतील, तुम्ही जर अवधान देऊन बाकीची कामं करत असाल तर साधारणतः 10च्या सुमारास वाजले असतील आणि ते बरोबर असेल. पण तुम्ही जर ध्यानाला बसलेला आहेत, वाचन अगदी कुठेतरी ज्याला म्हणतात ना, खोल चिंतन तुमचं चालू आहे, तीव्र चिंतन चालू आहे, किती वाजले असतील, 8 एक झाले असतील, 10 वाजलेत, अरे बापरे मी 4 तास बसलो होतो, असं तो म्हणाल. कारण का की काळाचं आणि स्थळाचं भान जाणं याला समाधी लागणं म्हणतो आपण. तर तसं झालं आणि इतका सूर्य काळवंडला की निसर्गातली चक्र असतात, सूर्यावर अवलंबून आहे. सूर्याने समुद्राच्या पाण्याचे वाफेचे ढग वाऱ्याबरोबर जाणं, पाऊस पडणं, हे चक्र तर सोपं आहे ना. सूर्यच जर थंड झाला तर काय, मग सगळीकडे असंतुलन माजेल. म्हणून इंद्र महाराज भिक्षुकाचं रूप घेऊन आले. म्हणजे ऋषीवर काय करताय ते आपली दृष्टी बिलकुल न हलवता म्हणले, सूर्याला मी हेच निष्प्रभ करून टाकतो. माझ्या बायकोचे पाय भाजले, डोकं तापलं आणि म्हणून माझा मुहूर्त चुकला, सूर्य जबाबदार आहे. ते म्हणाले, एवढ्यासाठी सूर्याला जबाबदार धरू नका, कारण सूर्य हा विश्वाचा आधार आहे. छोटीशी तर गोष्ट आहे. मी या 2 गोष्टी घेऊन आलेलो आहे. ह्या पादत्राणं घ्या, चपला. एका अर्थाने ते वापरून तुम्ही तुमचं महत्त्व वाढवलं, महात्म्य, तर त्या पादुका बनतात ना. प्रत्येक चपला पादुका नाहीत आणि पादुका ह्या कधीही चपला नसतात, हेही लक्षात ठेवा. स्थिर असतात. चपला म्हणजे चपल, चपला इकडे तिकडे मला फिरवतात. आपण म्हणतो सुद्धा ना, बापरे मुलीचं लग्न करताना जोडे एवढे झिजले माझे, इकडे तिकडे तिकडे करावं लागतं. या स्थिर पादुका आहेत. तर म्हणून तुम्हाला सांगतो, त्या पादत्राणं दिली आणि एक छत्र घेऊन आला होता. ज्या वेळेला उद्यापासून माताजी जातील, रेणुका माता, त्यावेळेला पायात हे घालू देत आणि ते घालू देत. प्रश्न सुटला ना. म्हणजे प्रश्नाची उत्तरं आपल्या जवळ असतात, आपण दूरवर शोधतो आणि त्या दूरवर शोधलेल्या उत्तरांमुळे नवीन प्रश्न तयार होतात. बऱ्याच वेळेला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रवास असा तर नाही ना, असं आपल्याला वाटतं. अरे जवळच आहे. आपण म्हणतो ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आणि कुणी तर कशाला तुम्ही हात असा धरलेला आहे त्याने, काकू तुम्ही हात असा का धरलात, अगं मी कळसा शोधते. हाताच्या तिथे बघा बरं, म्हणजे ते कळसा पाण्याने भरलेला, त्याचं वजन
काहीच नाही, कारण मनात दुसरे विचार आहेत. बघा असं घडतं आपलं. पुढे काय तर आणखीन एक प्रसंग की पायात तुम्ही घालता त्यांना पादत्राण म्हणतात. कितीतरी शब्द आहेत, महत्वाचे आहेत ना. मग ती बनवणाऱ्याला तुम्ही महत्व का देत नाहीत? एक अगदी साधा गमतीदार प्रसंग आहे, समांतर आहे. पण माझ्या पादत्राणांच्या पादुका कशा बनतील हा प्रश्न का नको गुरुसेवेतून स्वतःला विचारायला? मी वापरतो साध्या चपला. महाराजांच्या पादुका म्हणजे काय अशा केलेल्या पादुका होते का? फार क्वचित. महाराजांच्या 2 पट्ट्याच्या आपण म्हणतो ना 2 पट्ट्यांच्या चपला तशाच महाराजांसमोर ठेवलेल्या असतात की, पण त्यांना पादुकांचं महात्म्य दिलं. तर एक गमतीदार प्रसंग तुम्हाला सांगतो की ज्यामुळे तुम्ही सुखेनैव चालता काट्यातून चिखलातून, त्यांना तुम्ही कधीच धन्यवाद देत नाही, पण निदान त्या बनवणाऱ्यांना तरी द्या. आपण चांभार चर्मकार म्हणतो, आता कारखान्यातच तयार होतात. आता माझ्या खऱ्या म्हणजे डिझायनर चप्पल्स बनवणारे कारखानदार नाही आहेत. त्यांचं ठरलेलं 5 नंबरचा साईज, 6 नंबरचा साईज, 5.5 नंबरचा करायचा असेल तर गावातला तुम्ही तो चर्मकार गाठा. तो तुमच्या पायाचं माप घेईल. आम्हाला आठवते लहानपणी एवढे रेडीमेड नव्हते. म्हणजे आमचे वडील 2-3 मुलं असायचे, अशा कागदावर त्या पायाचे माप घेऊन जायचे आणि त्याप्रमाणे चपला बनाय. हे जे महत्त्व आहे ना, हे माझ्या चपला आहेत, माझ्यासाठी बनवलेले आहेत. तर असा एक छोटासा चांभार, मी सत्यकथा तुम्हाला सांगतोय. तर त्याचं मोठं होतं असं दुकान त्या मानाने. रस्ता रुंदी तिकडून काय वाढलं तिकडून काय, आणि त्याचं दुकान अगदी छोटं झालं. त्याला तो एक कॉम्प्लेक्स आला, कारण येणारा जाणारा प्रत्येक जण चप्पल दुरुस्त करायल्यानंतर काय हो काय तुमचं पूर्वीचं वैभव राहिलं नाही. पूर्वी याच्यापेक्षा दुप्पट दुकान होतं तुमचं. रुबाबात बसायचात तुम्ही एक गंमत करायला. आता कसे मग तुम्हाला असं वाकून जावं लागतं आणि सगळी तुमची एक छोटीशी पूर्वी दुकान होतं, आता ती टपरी वाटते. त्याला काय कोणीतरी दिली असेल कल्पना. तर त्या दुकानाच्या आजूबाजूला जी जागा होती हवेतली, तिथे ते मोठा बोर्ड आपल्या दुकानावर त्यांनी लावला. तर त्याला आता नवीन कोण चपला करायला देत होते, कारण सगळेजण रेडीमेडच घेत होते ना, स्टँडर्डाइज्ड. त्याने तो बोर्ड लावला, गतप्राण पादत्राणात प्राण आणि त्राण आणणारे एकमेव पादत्राण सुधारणा केंद्र. हे लक्षात ठेवा, केवढं नाव. आणि पादत्राण सुधारणा केंद्र म्हणजे रिपेअर्स. चपलांना 2 खेळे मारायचे, पण त्यांनी ते तेवढं केलं. मला म्हणायचं आहे काय, यातला विनोद तुम्ही सोडा, पण मी जे पायात घालतो त्या पायांना पादुकांचं महत्त्व येण्यासाठी मला काय करायला पाहिजे? विसरू कसा मी गुरु पादुकाला. आपण त्यातलं काही वाचूया. मी तुम्हाला सांगतो आणि आपण म्हणूया आज पहिला दिवस आहे म्हणायला काही हरकत नाही. 3री जी ओळ आहे, 4थी जी सगळ्याला कॉमन आहे, ती आपण बरोबर म्हणूया. पहिलं माझ्या मागून म्हणा. श्री सद्गुरु पादुकाष्टक. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. ही 4थी ओळ सगळ्यांनी बरोबर म्हणायची. सद्योग पंथे घरी आणि येले, अंगेची माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोधरवी उदेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला,
विसरू कसामी गुरुपादुकाला जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रपन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्ति भावा करिता भुकेला विसरू कसामी गुरुपादुकाला अनंत माझे अपराध कोटी नाणी मनी घालुनी सर्व पोटी प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसामी गुरुपादुकाला काही मला सेवनहीन झाले तथापि तेणे मज उद्धरिले आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसामी गुरुपादुकाला माझा अहंभाव असे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्प विकार जाला विसरू कसामी गुरुपादुकाला आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळुनी दूर सांडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसामी गुरुपादुकाला जया वानिता वानिता वेदवाणी म्हणे नेती नेती तिला जे दुरुनी नव्हे अंतना पार ज्याच्या रूपाला विसरू कसामी गुरुपादुकाला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसामी गुरुपादुकाला जय जय रघुवीर समर्थ। आज पहिला दिवस आहे म्हणून आपण ज्याला प्रास्ताविक म्हणतो पार्श्वभूमी म्हणतो ती आपण तयार केली। आज फक्त पहिलं जे कडवं आहे पहिला जो ज्या संगतीनेच विराग झाला, संगती म्हणजे सत्संगती म्हणूया ना, विराग म्हणजे वैराग्य, म्हणजे ज्याच्या संगतीनं माझ्या मनात वैराग्य निर्माण झालं, मनोदरींचा जडभास गेला माझ्या अंतःकरणात, जो जड भास होता म्हणजे जड मला खरं वाटत होतं, जड खरं आहे पण ते अनित्य आहे हे मला कळत नव्हतं। चित जड ग्रंथी बहुबळकट चित जड ग्रंथी सोडोनी दावा दावा दाशरथी, ही सद्गुरूंना केलेली ब्रह्मानंद महाराजांनी प्रार्थना आहे। ऐसे करी सद्गुरु आई
काय कर की माझा चिज्जड ग्रंथी, चित आणि जड यांची जी गाठ आहे ना ती सोडव, आणि ती सोडलं की मला दशरथ नाही, दशरथाचा पुत्र जो दाशरथी राम आहे ना त्याचं दर्शन होईल, त्याचा अनुभव होईल. साक्षात परात्मा मज भेटविला. आता भेटविला म्हणजे सद्गुरूपेक्षा परात्मा किंवा परमात्मा काही दूर आहे का? स्वतःलाच त्यांनी मला भेटवलं. स्वतःची भेट, स्वतःचं दर्शन, स्वतःची प्रचिती त्यांनी मला आणून दिली. गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो ना, मग साक्षात परब्रह्म त्यांनी दाखवलं. परब्रह्म दिसत नाही ते दाखवण्यासाठी सद्गुरू आपल्या जीवनात आले ना. कारण सद्गुरूंचं वर्णन साक्षात परब्रह्म करतो आपण, आणि साक्षात म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष आकाराला आलेलं, सदेह आकृती असलेलं त्याला साक्षात म्हणतात. कुठलाही गुरु असू दे, त्याचं ज्ञान लौकिक अर्थाने असू दे नसू दे, पण तो साक्षात परब्रह्म आहे. निदान माझी ती श्रद्धा असली पाहिजे. गुरु साक्षात परब्रह्म. विसरू कसा मी गुरु पादुकाला. असा जो गुरु आहे त्याच्या पादुकानं मी कसा विसरू. आपण पादुकांच्या काही गोष्टी बघितल्या, पादुकांचे उल्लेख सगळीकडे येतात, सगळ्यांच्या. आपण काय सांगतात, सद्गुरूंची पाऊले हृदयी ठेवीनं बैसवीनं आणि आनंदे मी सगळे लोक आनंदाने भर. सद्गुरूची पाऊले हृदयी धरीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. कोण म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. धरावे ते पाय आधी आधी. पाय धरा म्हणजे एका अर्थाने पादुकाच धरायचे आहेत ना. पाय असताना जे दोन पाय मी धरलेले आहेत ते त्याच वेळेला दुसऱ्याला धरता येत नाहीत. पण पादुका या घरोघरी असू शकतात. पादुकांची पूजा करूया, पादसेवन करूया. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, बाबांनीच वर्णन केलेलं आहे की एक साधा माणूस होता, पण चांगला साधक होता. लोक त्याची नेहमी टिंगल करायचे आणि म्हणतात ना की त्याच्या मदतीने स्वतःची करमणूक करून घ्यायची. तोही करून घ्यायचा, साधा होता. त्यामुळे तुम्हाला जर आनंद मिळतो. एकदा तुकारामाला इतक्या शिव्या दिल्या त्या माणसाने, तुकाराम शांत होते. दुसऱ्याने विचारलं, तू एकही शिवी का देत नाही? तू त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतास का? तो मला शिव्या देताना त्याला केवढा आनंद होत होता, केवढा रिलीफ अँड रिलीज. अरे तो मी कशाला हिरवू मी आणखीन शिव्या देऊन. बस त्याला आनंद जर मिळतो ना तर मी काहीही स्वीकारायला तयार आहे. दुसरे एक जण म्हणतात, व्यापाऱ्याला की अहो गिऱ्हाईक आहे ते तुमचं, तुम्ही व्यापारी आहात मोठे, इतक्या शिव्या देऊन गेल्या, तुम्ही शांत कसे राहिलात? ते म्हणाले, जेव्हा कुणी काही देत असतं ना त्यावेळेला मी फक्त घेत असतो. मी देण्याचा प्रश्न आला तर मी शांत राहत नाही म्हणाले. त्यांनी माझ्याकडून उधार मागितलं असतं ना तर मी त्याला काहीतरी सुनावलं असतं. तर शिव्या का असे ना, देत होता ना मी स्वीकारल्या. मला देणारे लोक आवडतात कारण मी स्वतः घेणार आहे वगैरे वगैरे असं असतं. तर या पादुकांच्या बाबतीत एक दिवस तो आला आणि त्यांनी अशा दार उघडं ठेवलं होतं. त्यावर दोन दार असतात ना, त्या दोन दारावरती चपला ठेवलेल्या होत्या. दार कोण वर बघतंय, दार उघडल्यावर त्या चपला त्याच्या डोक्यात पडल्या. ते झाल्यानंतर त्यांनी लगेच संस्कृतमध्ये कविता केली. तो ज्ञानी होता पण साधा होता, लोक टिंगल करायचे. त्याने हातात घेतल्या आणि सांगितलं की आत्तापर्यंत सद्गुरू मी तुझ्या पायावर डोकं ठेवत होतं, आज माझ्या डोक्यावर तू पाय ठेवलेस. आत्तापर्यंत मी पादसेवन करत होतो, म्हणजे सेवा करत होतो तुझ्या पावलांची, आता पादरक्षा सेवन करण्याची म्हणजे पादुकांचंही सेवन करण्याची संधी दिली. माझ्यासारखा भाग्यवान मीच, लक्षात घ्या. मग त्यांना सांगितले की आम्ही तुझी टिंगल करत होतो पण आज आम्ही तुझे पाय धरतो. कारण सद्गुरूंचे पाय त्याच्यापेक्षा भक्तांच्या पादरक्षा म्हणजे पादुका. तू आमच्या त्या चपलानं पादुकांचं महात्म्य दिलंस आणि आम्ही मात्र त्या तुझ्या डोक्यावर पडाव्यात इतकी सुंदर तू रचना केलेली आहेस. हा भाव महत्त्वाचा आहे. पुढे भावाचा विषय आलेलाच आहे. साक्षात परामनोदरींचा जडभास गेला. हा जडभास बाबा शेवटी सांगायचे ना, जोपर्यंत दृश्यावरचं प्रेम, दृश्याचं आकर्षण कमी होत नाही तोपर्यंत अदृश्याच्या सद्गुरु तत्वावर किंवा परमात्म्यावर आपलं लक्ष जाणार नाही. आणि जोपर्यंत जाणार नाही म्हणजे केव्हा जाणार नाही, दृश्य खरं वाटतं तोपर्यंत. हे मला माझी पत्नी मुलं काही खरी नाही आहेत का? आहेत ना, पण ती बदलणारी आहेत. तूही बदलणार आहेस आणि एक दिवस तुमच्यापैकी कुणीही नसणारच आहे. क्रमाने बघितलं सर, आधी तू नसशील, नंतर पत्नी, नंतर मुलं. पण सध्या कलियुगाची अशी एक कडी आहे की कोण केव्हा जाईल सांगता येत नाही.
म्हणून जसं रामरक्षेला सांगितलेलं आहे, सीता शक्ती श्रीमत हनुमान कीलकम, म्हणजे हे जे अष्टक आहे त्या अष्टकाची शक्ती आणि किल्ली कुठली आहे. तुम्ही शक्तीचा विचार करा, किल्ली कुठली आहे मी तुम्हाला सांगतो. या ह्याच्यातली आता तरी अर्पेन प्राण त्याला, काल आपण विचार घेतला होता की ह्याच्यावर तुम्ही विचार करा. त्याच्यावर विचार करत आपण थांबूया की आता या शब्दावर खूप चिंतन झालेलं आहे, आपणही करणार आहोत. आता म्हणजे इतक्या मी तुम्हाला 9000 ओव्या सांगितल्या ज्ञानेश्वरी. आता मी प्रार्थना करतो, आता विश्वात्मके देवे. आता आई वडील आता शब्द वापरतात कारण त्यांना जीवनाने थोडीशी सहनशीलता, चिकाटी, थांबण्याची क्षमता दिलेली असते. मुलगा नाही. खेळून आलास ना तू, आता अभ्यास कर. अभ्यास करतो, मला आत्ता काहीतरी खायला दे. पोर आत्ता म्हणते आणि ती आता म्हणते. आत्ता म्हणजे धिस मोमेंट, मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग मागचं काही विचारू नकोस. अभ्यास करशील का विचारू नकोस, खेळला विचारू नकोस. आत्ता मला शिरा खायला दे. ती शिरा करून देते माऊली आणि म्हणते शिरा वगैरे खाल्लास, आता अभ्यास करशील का. नाही, आत्ता मला कार्टूनचा चॅनल लावून दे. दिला. आता तरी अभ्यास करशील का. आता तरी मी जन्मलो त्यावेळेला मला माहीत नव्हत्या पादुकांचं महत्त्व. नंतर मी शिकलो पादुकांचं महत्त्वाने मी या मार्गाकडेच वळलो नव्हतो. लग्नाच्या आधी त्या सुमारास मी या मार्गाकडे वळलो असं जर एखादा म्हणत असेल तर लग्न झालं, आता तरी अर्पेन प्राण त्याला नाही. मुलं झाली, आता तरी अर्पेन प्राण त्याला नाही. मुलांची लग्न झाली, मुलं सेटल झाली, हा निवृत्त झाला, आता तरी अर्पेन प्राण त्याला. हे आश्वासन किंवा हे अभिवचन किंवा ही कटिबद्धता, आपण ज्याला कमिटमेंट म्हणतो, मी देणार आहे का. अगदी म्हणायचं असेल, याचा शब्दार्थ घेऊ नका, भावार्थ घ्या. एवढा करोनाचा नंगानाच मृत्यूचा सुरू होता, त्यातून मी वाचलो, आता तरी अर्पेन प्राण त्याला. आता तरी मग किती मला सिग्नल्स मिळाले पाहिजेत आजूबाजूने, किती गोष्टी माझ्या जीवनात घडल्या पाहिजेत, किती दर्शनं मला झाली पाहिजेत की मी म्हणणार आहे आता तरी अर्पेन प्राण त्याला. आपण स्वतःच्या जीवनाचा विचार करूया आणि आता तरी सगळ्यांच्या बाबतीत एक समान उत्तर आहे. जे हे ऐकतायत ना त्यांच्या बाबतीत धरून बोलणारा एकच आहे, आत्ता तरी आपण हा विचार केला पाहिजे. आत्ता विचार केला पाहिजे, आता तरी अर्पेन प्राण त्याला. विसरू कसा आम्ही गुरुपादुकाला. शांतपणे डोळे बंद करूया. आपापल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. त्यासमोर असलेल्या पादुका किंवा नुसत्या असलेल्या पादुका. उद्या आपण विचार करूया सगुण पादुका, निर्गुण पादुका, संजीवन पादुका म्हणजे काय. शांतपणे आपण श्लोक म्हणणार आहोत आणि तो आपण शेवटचंच म्हणूया, दत्ताच्या आरतीतलं कडवं. सगळ्यांनी बरोबर म्हणायला हरकत नाही कारण अनेकांना ते येतं. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. काही वेळा अवधूत चिंतन म्हणायचंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय नारायणी नमोस्तुते। शांतिपाठ। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया। चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया। सावकाश डोळे उघडून समोर असलेले गुरुदेव दत्त, सद्गुरुनाथ, सद्गुरुनाथांच्या पादुका, समाधी आणि समोर असलेल्या सर्व देवतांचं, जे सत्पुरुष आहेत, रामदास, गजानन महाराज, या सर्वांचं दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।